आम्ही युवा संघर्ष यात्रा तिथं काढत आहोत। ती युवांची यात्रा आहे, ती काय रोहित पवारची नाही। पाडवा तिथंच होईल, भाऊबीजसुद्धा तिथं होणार आहे आणि अशा पद्धतीने मी एकटा नाही, माझ्याबरोबर जे जे कोणी असतील ते तिथं सण साजरा करतील। ट्रोलर्सकडे आम्ही लक्ष देत नसतो, आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। ज्या काही नेते त्यांच्या मुलाला कुठं ना कुठेतरी पद मिळालं, भाच्याला मिळालं, पण तिथं मी कुठं मागे लागलो नाही। राजकारणाची स्टाईल, विचार बदलले नाही पाहिजे, तो स्टाईल 100% येत्या काळामध्ये बदलली पाहिजे। पूर्वी आदरणीय पवार साहेबांना तुम्ही देवत म्हणत होता आणि आता हुकुमशहा म्हणता, म्हणजे एवढ्या लवकर जर तुमची विचारसरणी बदलत असेल तर तुम्ही किती स्वार्थी आहात हे कुठंतरी त्याच्यावर सिद्ध होतं। मी नाराज आहे म्हणून ते जर काम करून घेत असतील तर ही दादांची दुसरी साईड, नवीन पद्धत ही सगळ्यांसमोर यायला लागली। नमस्ते, मी योगेश कुटे। लेट्स अप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अँग्री यंग मॅन। गेले काही दिवस त्यांचा आवाज, त्यांचा स्वर जरा थोडा वरच्या पातळीवरती आहे। अनेक विषयांवरती ते आवाज उठवत आहेत। त्यांची राजकारणातली लढाई ही न्यायालयात सुरू आहे, रस्त्यावर सुरू आहे, आपण म्हटलं तर कुटुंबात पण सुरू आहे। असे रोहित पवार आज आपल्यासोबत आहेत। येत्या 25 तारखेपासून रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रा या नावानं महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। ही यात्रा कशासाठी, कोणासाठी, त्याचा उद्देश काय, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। रोहित दादा, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। पहिला प्रश्न स्वाभाविकच आहे की युवा संघर्ष यात्रा ही कशासाठी, कोणासाठी, की तुमच्या राजकीय भवितव्यासाठी? कोणासाठी तर युवासाठी। कशासाठी? कारण का आंदोलन आम्ही केलं, युवांनी सुद्धा विविध प्रश्नासाठी आंदोलनं केली, उपोषणं केली, पण त्याच्यातून काय कुठला मार्ग निघताना आपल्याला दिसत नाही। जेव्हा केव्हा आम्ही अधिवेशनामध्ये युवांच्या बाजूने प्रश्न मांडतो तेव्हा उत्तर येतं की आत्ताची पिढी सिरियस नाही। जेव्हा केव्हा आम्ही एखादा राजकीय प्रश्न मांडत असतो, नाहीतर लोकांचा प्रश्न मांडत असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलतो, नाहीतर एका गटाच्या विरोधात बोलतो, तेव्हा सांगितलं जातं की आमचं वय खूप कमी आहे, म्हणजे आम्हाला अजून खूप अनुभव घ्यायचा आहे। माझं एकच मत आहे की युवा पिढी हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे। आज स्पर्धा परीक्षा देणारे युवा, त्यांचे वेगळे प्रश्न आहेत, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न आहे, त्याच्याचबरोबर नवीन इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये येत नाही, त्यामुळे ज्या मुलींना आज डिग्री आहे त्यांना हाताला काम नाही। मग हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही युवा संघर्ष यात्रा तिथं काढत आहोत। ती युवांची यात्रा आहे, ती काय रोहित पवारची नाही, पण कोणातरी सुरुवात करावी लागते। आम्ही फक्त सुरुवातीला एक व्यक्ती म्हणून नाहीत, पण एक ग्रुप म्हणून आम्ही त्याची सुरुवात करत आहोत। आणि आमची कुठेही अपेक्षा नाही की भारत जोडो यात्रा एवढी ती मोठी व्हावी, नाहीतर कुठल्याही एखाद्या राज्यामध्ये ज्या काही यात्रा आजपर्यंत झालेल्या आहेत तेवढी व्याप्ती त्याला मिळावी। आमचा फक्त प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की युवा पिढीला सिरियसली घेतलं पाहिजे, युवा पिढीचे प्रश्न सिरियसली घेतले पाहिजे आणि ते सरकारली घेत असताना त्याला सिरियस लक्ष देऊन त्याला मार्गसुद्धा काढला पाहिजे। या हेतूतून आम्ही ही यात्रा येत्या 25 तारखेपासून सुरू करत आहोत। पण त्याच्या आधी कोल्हापूरला छत्रपती शाहूराजांची जी समाधी आहे तिथं जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत। कराडला जाऊन चव्हाण साहेबांची समाधी तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत। मग कर्मवीर भाऊराव अण्णांचं जे रयतचं मुख्यालय आहे तिथं जाऊन आम्ही दर्शन घेऊन 24 तारखेला जेव्हा दसरा आहे तेव्हा महात्मा फुले वाडे जो आहे तिथं वाड्याला जाऊन आम्ही दर्शन घेऊन मग पुढे लाल महाल झाल्यानंतर आपण देहू आणि आळंदीला सुद्धा जाणार आहोत। आणि मग 25 तारखेपासून आपण जिथं छत्रपती संभाजी राजेंची समाधी आहे जे तुळापूरला, जिथं ते त्यागाचं प्रतीक आहे आणि विचार न सोडता, कॉम्प्रोमाइज न करता स्वतःचा विचार टिकवण्यासाठी
तसंच आधीच्या पिढीने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती संभाजीराजांनी टिकवणं म्हणजे आधीच्या पिढीने दिलेले विचार टिकवण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि त्याचं प्रतीक तिथं त्या समाधीच्या माध्यमातून आम्ही समजतो. आणि तिथून आपली यात्रा जी सुरू होईल ती 7 डिसेंबरला जेव्हा अधिवेशन आमचं याला नागपूरला होणार आहे तिथं ती यात्रा संपेल. हे संपूर्ण दसरा असो किंवा दिवाळी असो या काळात तुम्ही यात्रेत चालणार आहात? 100%. म्हणजे एक छोटासा इन्सिडन्स तुम्हाला सांगतो. जेव्हा माझ्या मुलांना कळालं की मी दिवाळीला बारामतीला नाही, कारण सहसा दिवाळीची सुट्टी त्यांना जेव्हा असते तेव्हा त्यांना फार एक्साइटमेंट असते बारामतीला जायला. पण त्यांना कळालं की मी यंदा दिवाळी घरी करणार नाही, मी प्रवासात असणार आहे, यात्रेमध्ये असणार आहे. त्यांनी मला सांगितलं, डॅडा तू जिथं तिथं आम्ही 9 नोव्हेंबरला त्यांना सुट्टी चालू होती आणि त्यानंतर ते माझ्याबरोबर 4-1 दिवस असणार आहे. पत्नीचं पण म्हणणं आलं की तू जर एवढ्या चांगल्या विचाराला ताकद देत लढा लढत असशील तर मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. माझे आई वडील सुद्धा राहणार आहेत. त्यामुळे पाडवा तिथंच होईल, भाऊबीज सुद्धा तिथं होणार आहे. आणि अशा पद्धतीने मी एकटा नाही, माझ्याबरोबर जे कोणी असतील ते तिथं सण साजरा करतील. ओके. पण ही संपूर्ण यात्रा ही पायी असणार आहे? 100% पायी असणार आहे. तुम्ही स्वतः 820 किलोमीटर पायी? 100%. ह्याला एक पर्याय होता, AC गाडी घ्यावी आणि रथयात्रा काढावी, पण त्याला काय अर्थ राहत नाही. AC मध्ये तुम्ही बसाल, कम्फर्टेबल राहाल, त्या लोकांचे प्रश्न तुम्हाला कसे समजतील? तुम्ही लोकात जाऊन लोकांबरोबर चालत लोकांशी संवाद जेव्हा साधाल तेव्हाच तुम्हाला काही प्रमाणात जे प्रश्न आधी माहिती आहेत ते अजून तुमच्या विचारामध्ये प्रगल्भता येईल असं आम्हाला वाटतं. जेव्हा तुम्ही यात्रेची घोषणा केली किंवा जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आंदोलनाचा किंवा एक सरकारला इशारा देता तेव्हा तुम्हाला ट्रोल पण फार केलं जातं की तुम्ही 2.5 वर्षामध्ये सरकारमध्ये होता तेव्हा तुम्ही या प्रश्नावरती काय केलं, असा एक प्रश्न तुम्हाला स्वाभाविक किती लोक आहे. असा एक प्रश्न ट्रोलिंगपेक्षा असा एक प्रश्न असा तो महत्वाचा असं मला वाटतं की तुम्ही तेव्हा काय करत होता? जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस 12 ते 13 मुद्दे जे होते, जे अडकलेले होते, रखडलेले होते, ते मार्गी निघाले. त्याच्याचबरोबर MIDCच्या बाबतीत बोलायचं झालं, माझ्या मतदारसंघातला विषय मी घेतला होता, तो 90% पूर्ण करू शकलो होतो. 10% फक्त राहिलं. सरकार बदललं, त्यात मग काय झालं हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे जिथं कुठं मला संधी मिळाली, जेव्हा केव्हा एखादी संघटना मला भेटली, तिथे असणाऱ्या जे कोणी मंत्री असतील त्यांच्याकडे जाऊन हे सर्व मुद्दे मार्गी लावण्याचा प्रयत्न तिथं मी स्वतः केलेला आहे. त्यामुळे जे ट्रोल करणारे असतात ते ठराविक असतात. मेजॉरिटी लोक हे आपण कसं वागतो, कसं बोलतो, काय करतो याच्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे ट्रोलर्सकडे आम्ही लक्ष देत नसतो. आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. एक आक्षेप आहे की महापोर्टल जे फडणवीस यांच्या काळामध्ये सुरू झालेलं होतं ते व्यवस्थित चाललं होतं असं कोण म्हणतं? फडणवीसांचं किंवा त्या भाजपचं म्हणणं होतं. आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांनी दबाव टाकून हे महापोर्टल बंद पाडलं आणि त्यामुळे या सगळ्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत असं कोण म्हणतं? असा आक्षेप आहे. ते महापोर्टल कुठल्या कंपनीने डिझाईन केलं होतं? व्यापम घोटाळा आपल्याला माहिती असेल, ज्याच्यामध्ये अनेक युवांनी सुसाईड केलं, अनेक अधिकाऱ्यांनी सुसाईड केलं. मध्य प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा खूप मोठा झाला होता, 1000 कोटीचा, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला नोकरी द्यायची असेल तर लाखो रुपयाचा व्यवहार झाला आणि त्याच्यातून ज्याच्याकडे पैसा आहे, ज्यांनी पैसा दिला त्यांना नोकरी मिळाली. तीच कंपनी महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाभरती पोर्टल हे निर्माण केलं होतं, त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्ड होते. अशी ब्लॅक लिस्टेड कंपनी जेव्हा येते आणि तिने ऑलरेडी घोटाळा केला असेल आणि परत ते येणार असेल तर हे कितपत योग्य आहे? आणि त्याच्याचबरोबर आपण ते बंद पाडलं कारण का मुलांची मागणी तशी होती. तुम्ही मुलांनाही जाऊन ते विचारा, नेत्यांशी जास्त चर्चा करू नका, नाही तर तुम्ही हाय लेवलला राहिल्यानंतर लोकांचं काय मत आहे हे आपल्याला कळत नसतं. आणि त्यानंतर मग ते महापोर्टल बंद झालं. आपण नेहमी काय म्हणतो, तर ज्या काही MPSCच्या सर्व भरती आहेत त्याच्यामध्ये कधी कधी इतरही ज्या भरती असतात त्या आपण प्रायव्हेट कंपनीकडनं घेतो. आता TCS कडनं केलं जातं. तलाठी भरती TCS कडनं आत्ता केली जाते. तुम्ही जर मुलांशी बोला, 20-20 लाखाचा व्यवहार झाला आहे, त्याच्यामध्ये अनेक वेळा पेपर फुटलेले आहेत,
अनेक वेळा प्रश्नपत्रिका बाहेर आलेल्या आहे. व्हॉट्सॲपवर कुणी कानात एक डिव्हाइस घालून गेलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आणि कहर म्हणजे ज्याच्यावर FIR आहे की ह्याली पेपरफुटीमध्ये मदत केली, त्याची सुद्धा सिलेक्शन झालेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि महाभरती पोर्टल ही मुलांचीच मागणी होती आणि ती आपण महाविकास आघाडीमध्ये मान्य करून आमचं हेही म्हणणं होतं 100 कोटी रुपये गोळा केले होते ते परत युवांना द्यावेत, पण ते काय अजून झालेलं नाही. अनेकदा ज्या शासकीय परीक्षा असतात त्याच्यासाठी परीक्षा फी मात्र फार मोठ्या प्रमाणात घेतली जाते. याबद्दल तुम्ही आवाज उठवला, पण मात्र या सरकारने काय ऐकलेलं दिसत नाही. तर ऐकलं, उत्तर देत असताना ते म्हणाले की मुलं सिरियस व्हावी म्हणून आम्ही 1000 रुपये घेतो. एका मुलाला 15-20 हजार रुपये द्यावे लागले, कारण का प्रत्येक परीक्षेला बसत असताना 1000 रुपये घेतले गेले. म्हणजे अंदाज आहे की 1500 कोटी रुपये आता गोळा केले जातील. पण मग केंद्र सरकार UPSC जेव्हा परीक्षा घेते तेव्हा 100 रुपये घेते, राजस्थान सरकार 600 रुपये घेते. कुठली परीक्षा तुम्ही द्या, तुम्हाला कुठेही मर्यादा तिथं नसणार. आणि मग एखाद्या सेंटरवर जेव्हा मुलं जातात आणि तिथं पेपरफुटी होते नाहीतर काही गडबड होते, तर मग येण्या जाण्याचा जो प्रवास आहे, तिथं राहण्याचा जो खर्च आहे, काही मुलांनी सेंटर हे 3 वेगळे दिले होते. पुण्याचा असेल, छत्रपती संभाजीनगरचा असेल, नाहीतर समजा नगरचा असेल, पण त्यांना सेंटर मिळाले विदर्भातल्या मुलांना मिळाले पश्चिम महाराष्ट्रातले. हा जो येण्याचा खर्च आहे हे सरकार त्या बाबतीत कुठेही विचार करत नाही. सरकारने यावर तात्पुरता मार्ग म्हणून कंत्राटीकरण स्वीकारलेलं आहे, तर त्या कंत्राटीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? आता मध्ये जळगाव का कुठेतरी तहसीलदारला सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचा विचार ते करत होते. म्हणजे एकतर मुलं जे परिश्रम घेत आहेत, अभ्यास करत आहेत अनेक वर्षांपासून, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतो. पण जर समजा तहसीलदार तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेतला, तो गरिबाचं काम करणार आहे का? तो म्हणेल की मी वर्षासाठीच आहे, 2 वर्षासाठी, मला काय माहिती, मग चला हात धुवून घेऊन. मग तिथं एखादा गरीब आला तर त्याचं काम होणार नाही. मग कॉन्ट्रॅक्ट भरतीवर तुम्ही शिक्षक घेतलं तर त्याचा प्रयत्न असणार आहे उद्या जाऊन आता कॉन्ट्रॅक्टवर मी आहे, आता मी परमनंट कसा होईल. मग ते आंदोलन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष दिलं जाईल. आणि मग जो मुलगा गेले 7-8 वर्ष 10 वर्ष मुलगी शिक्षक भरतीसाठी वाट बघत आहेत, त्यांच्यावर अन्याय आहेच ना. बरोबर. आता कॉन्ट्रॅक्ट भरती जी काही या सरकारने आता काढलेली आहे, तो जो नवीन GR आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व विभागाला कंपल्सरी केलं गेलं आहे आणि त्याची व्याप्ती वाढवलेली गेली आहे. आणि आता अंदाजे 75,000 भरती ही कॉन्ट्रॅक्टवर घेतली जाईल. शाळेमध्ये सुद्धा 60,000ची रिक्वायरमेंट आहे, कदाचित ते 12,000 ते 18,000 परमनंट घेतील आणि बाकी सगळं कॉन्ट्रॅक्टवर घेतील. मग याच्याकडे तुम्ही जाब या यात्रेमध्ये तुम्ही सरकारला कॉन्ट्रॅक्ट भरती ही थांबली पाहिजे, पूर्णपणे थांबली पाहिजे 100%. फक्त ठराविक जे काही असतात ज्याच्यामध्ये फारच लो लेवलचे जॉब्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला करायचे असेल तर काय हरकत नाही. पण जे सिरियस जॉब्स आहेत तर तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरती घेऊन चालत. पोलीसही कॉन्ट्रॅक्ट भरती घेण्याचा मध्यंतरी प्रस्ताव. ओके, तो वेडेपण आहे. आता तुम्ही अग्निवीरच्या बाबतीत बोलायचं झालं तर 5 वर्षासाठी तुम्हाला घेतलं जातं, 6 महिन्याची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. आता 4.5 वर्ष ठीक आहे, एखादा लढा असेल तर भारतीय म्हणून आपण तो लढू सुद्धा. पण तुम्ही समजून घ्या ना मानसिकता, जो 10 वर्ष 15 वर्ष आर्मीमध्ये आहे तो आपल्या छातीवर बुलेट घ्यायला कधीही घाबरणार नाही. पण जेव्हा फायरिंग होत असतं आणि कॉन्ट्रॅक्ट सायकोलॉजीमध्ये एखादा व्यक्ती असेल तर तो काय म्हणेल, अरे मी 3च वर्ष राहिलेत माझे, मग कशाला पुढे जाईल, असं होऊ शकतं. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टमधून ते बाहेर निघतात तेव्हा उद्या जर त्यांना योग्य असं काम नाही मिळालं तर मग कदाचित नकारात्मक दृष्टिकोन असणारे लोक त्यांचा वेगळा वापर करू शकतात. ओके, तुम्ही या सगळ्या यात्रेमध्ये जे उद्योजक आहेत किंवा खरे त्यांच्याकडनं रोजगार निर्मिती त्यांच्याशी काही संवाद साधणार आहात? 100%. म्हणजे येता आता जे काही छोटे मोठे व्यावसायिक असतील ते तिथं भेटतील. मग जे दुकानदार असतात, समजा एखादा गाडी रिपेअर करणारा व्यक्ती असेल तो एखादा मुद्दा सांगेल, एखादा समजा कॉटन जिनिंग मिल असणारी एखादी व्यक्ती आम्हाला भेटेल, ते त्यांचे मुद्दे सांगतील, त्यांच्या अडचणी सांगतील. आणि मग बस नाहीतर रेंटल कार व्यवसाय असणारे लोक आम्हाला भेटतील, रिक्षावाले भेटतील. तर संघटित आणि असंघटित हे सर्व लोक आम्हाला भेटल्यानंतर ते सगळे विषय अजून डिटेलमध्ये समजून घेऊन ते मार्गी कशी लावता येईल याचा प्रयत्न करू. अनेक नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक शिक्षक म्हणून जर जायचं असेल तर 20-20 लाख 25-25 लाख रुपये एक प्रकारे लाचच घेतली जाते. शोधा ना आणि जे करतात तर जो कारवाई करा. पण नाही, ते काही नेते तुमच्या आजूबाजूला पण असू शकतात किंवा विरोधी पक्षात असू शकतात, तुमच्याकडे असू शकतात, तर त्यांना काय तुम्ही यात्रेमध्ये जाब काय विचारणार आहात? नाही, काढा ना, तुम्ही माहिती घ्या आणि जर त्याच्यावर कोणी जबाबदार असेल तो आमच्या जवळचा असो नाही तर लांबचा असो, ती पद्धत चुकीची आहे म्हणजे चुकीची आहेच ना. तुम्ही प्रोफेसर भरतीमध्ये जर पैसा घेणार असाल,
हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि आम्ही हे एक्सेप्ट करत नाही. याच्यामध्ये या सगळी यात्रा सगळी काढून रोहित पवार हे राजकीय नेतृत्व आपलं पुढं नेत आहेत का, असा जो अनेकांना सवाल आहे, तो माझाही सवाल आहे, तर त्यावर तुमचं उत्तर. फक्त राजकीय नेतृत्वाचाच विचार केला असता तर जिल्हा परिषद सदस्य असताना कदाचित मी एखाद्या विभागाचा सभापती झालो असतो. जर मी काकाच्या मागे आजोबाच्या मागे लागलो असतो, म्हणलो असतो नाही मला अध्यक्षच व्हायचं, तोही होऊ शकलो असतो. जेव्हा महाविकास आघाडी सरकार आहे त्या काळामध्ये समजा मी जर कुठेतरी बोललो असतो, आता तुम्ही अभ्यास करा, ज्या ज्या काही नेते त्यांच्या मुलाला कुठं ना कुठेतरी पद मिळालं, भाच्याला मिळालं, पण तिथं मी कुठं मागे लागलो नाही. त्यामुळे मला काही फक्त नेता होणं नाही तर एखादं पद मिळवणं हे काय डोक्यात नाही. माझी राजकारणाची स्टाईल थोडीशी वेगळी आहे, माझे विकासाचे मुद्दे वेगळे आहेत आणि ते मी सातत्याने मांडत आलेलो आहे. मला असं वाटतं की आजची जी राजकारणाची पातळी आहे ती अतिशय खालच्या लेवलला गेलेली, ती बदलली पाहिजे. राजकारणाची स्टाईल मुद्द्यावर बोललं पाहिजे. उगाच कविता बोलत आपण म्हणजे आपलं जमतच नाही तरी कविता बोलत बसायचं आणि मुद्द्यावर न बोलता उगाच इकडं तिकडं, बघ तुझ्या आधीच्या पिढीने काय केलं, बघ हे केलं, अरे बघ मला विचार ना मी काय करणार आहे. उगाच तुम्ही आधी जाऊन वेळ कशाला घालवताय, तुम्ही काय करणार आहात, काय केलेलं आहे, आत्ता काय करत आहात, ह्याच्यावर कुणी मुद्दा न घेता 10 वर्षापूर्वी काय झालं होतं, 20 वर्षापूर्वी काय झालं, हे जेव्हा आपण चर्चा करणार असेल तर उद्याचा मार्ग कसं निघणार आहे. ओके. त्यामुळे मला व्यक्तिगत असं वाटतंय की राजकारणाची स्टाईल विचार बदलणे नाही पाहिजे, स्टाईल 100% येत्या काळामध्ये बदलली पाहिजे. तुम्ही जी यात्रा काढला तेव्हा शरद पवारांची यात्राची अनेकांना आठवण झाली, ती शेतकरी दिंडी होती, तर त्याबद्दल पवारांशी तुमचं काय बोलणं झालं, त्यांची दिंडी आणि तुमची यात्रामध्ये काही संवाद साधला, तुम्हाला काही चार संवाद म्हणजे एक तर आदरणीय पवार साहेबांकडे बघत बघत आम्ही मोठे झालेलो. बरं. 1980च्या आसपास ती दिंडी निघाली होती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने घेऊन ती दिंडी साहेब असतील आणि साहेबांना ताकद देण्यासाठी अनेक नेते आणि नागरिक आणि शेतकरी तिथं त्या दिंडीमध्ये सहभाग त्यांनी घेतला होता. त्याबद्दल मी वाचले, पूर्वी साहेबांची या बाबतीतली चर्चा झालेली आहे, अनेक लोकांनी या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं ते वातावरण होतं, लोक कसे स्वतः भाकरी घेऊन तिथं असताना त्या दिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या लोकांना मदत करत होते, या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तसंच महात्मा गांधीजींची जी काही यात्रा होती त्याच्या आधी त्यांनी जो देश बघितला होता त्याच्याबद्दल सुद्धा मी वाचलंय, ऐकलंय. राहुल गांधींची आत्ताची जी भारत जोडो यात्रा आहे त्याच्याबद्दल मला माहीत आहे. तसंच जी YSR यांनी एक यात्रा काढली होती त्याच्याबद्दल एक अंदाज आहे. तेव्हा एखादी चांगली गोष्ट जर घडली असेल, त्यातून चांगल्या गोष्टी घडणार असतील तर त्यातून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे या सगळ्या यात्रेंकडनं आम्ही एक प्रेरणा घेऊन युवांचे प्रश्न जे आज महाराष्ट्रामध्ये डोळ्यासमोर आहेत, नाही तर अडचणी जे युवांचे आहेत त्या अडचणीला घेऊन आम्ही ही यात्रा काढत आहोत. उद्या जाऊन आपल्याला याच्यावर सोल्युशन काढायचं आहे. म्हणून की आजकाल तुम्ही ट्विटरवरती म्हणजे आधीपासूनच होता, ट्विटरवर फेसबुकवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहात आणि आपल्याच काही जुन्या नेत्यांवरती निशाणा साधतात आणि त्यातनं तुम्हाला ते नेते असं म्हणत आहेत की मी आमचे सुनील तटकरेंकडे आमची मुलाखत झाली तर ते म्हणाले रोहित पवार आता अति शहाणे झालेले आहेत. तर खरोखरी तुम्ही अति शहाणे झालेला आहात? मला असं वाटतं की अति शहाणं हे गद्दारपेक्षा बरं आहे. आणि मी इतकाही अति शहाणा नाही की एका ॲड्रेसवर 1700 कंपनी रजिस्टर करण्यासारखं. त्यामुळे तो त्यांचा विषय आहे, ते कितीही बोलतील. मी स्वतःला अतिशहाणं समजत नाही. बरं. पण शहाणपण हे कमी वयामध्ये अनुभवातून आलंय असं मला वाटतं. ओके. जो विचार आपण अनेक वर्षांपासून जपतो तो सत्तेत जाण्यासाठी तुम्ही सहजपणे जर तो विचार सोडत असाल तर मग मला असं वाटतं की त्याला काय म्हणायचं ते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. ओके. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये हे नेते बोलत नसले तरी त्यांचे वकील जे मुद्दे मांडत आहेत, पूर्वी आदरणीय पवार साहेबांना तुम्ही देवत म्हणत होता आणि आता हुकुमशहा म्हणता. म्हणजे एवढ्या लवकर जर तुमची विचारसरणी बदलत असेल तर तुम्ही किती स्वार्थी आहात हे कुठंतरी त्याच्यावर सिद्ध होतं. पण त्यांच्या वक्तव्याकडे मी काही जास्त लक्ष देत नसतो. पण जेव्हा तुमचा जन्मही झालेला नव्हता असं तेव्हापासून आमचं राजकारण सुरू आहे आणि तुम्ही आमच्यावर बोलताना जरा 4 वेळा विचार करा. असंच छगन भुजबळ असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे यांचं एक आडून तुम्हाला सांगणं आहे. तर खरोखरीच तुम्हाला राजकारण अजून बरेच शिकायचं असं त्यांना सुचवायचं आहे. तर तुम्हाला तसं वाटतं? राजकारण हे तर डायनामिक आहे, दररोज तुम्ही शिकत असता.
पण समाजकारण करण्यासाठी एक वृत्ती लागते, म्हणजे त्यात मानसिकता लागते, ती 100% माझ्या रक्तात आहे. ओके. आणि मी त्या पद्धतीने काम करत आहे. आता त्यावेळेस माझा जन्म झाला नसेल त्याला मी काय करणार. माझा जन्म अशा युगात झालेला आहे जिथं सगळंच स्पीडअप झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मोबाईलचा वापर असेल, इंटरनेट असेल, लोकांच्या अपेक्षा असतील, ह्या सगळ्या फास्ट झालेल्या आहेत. बघा ना, मग आत्ता काळ कसा आहे की पूर्वी हेच नेते आदरणीय पवार साहेबांना दैवत म्हणायचे 4 महिन्यांपर्यंत. भाजपबरोबर ते गेले आणि 3 महिन्यामध्येच 30, 35, 40 वर्षाची जी भूमिका त्यांची होती ती विसरून गेले आणि साहेबांना ते आज हुकुमशहा म्हणायला लागले. 4-5 महिन्यापूर्वी ते भाजपच्या विरोधात भाषणं करायचे. भाजप संविधानाच्या विरोधात आहे, भाजप हे महात्मा फुलेंचा जो विचार आहे समतेचा त्याच्या विरोधात आहे. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये बघा ना स्पीड किती वाढलंय की आज भाजप किती चांगलं आहे, भाजपचे नेते किती चांगले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नियत, विचारसरणी, नैतिकता हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके. वयाबद्दल कुणी बोलू नये. युवक तुम्हाला लागतात इलेक्शनच्या वेळेस, युवक लागतात सतरंजा उचलण्यासाठी, युवक लागतात इलेक्शनच्या काळामध्ये. आणि मग आज एखाद्या युवाने जर प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जर त्याचं वय काढत असाल तर तो तुमचा विषय आहे. पण येत्या काळामध्ये या महाराष्ट्रातले, या देशातलेच युवक हे क्रांती करणार आहेत. सर्व युवक मिळून हे त्यांना तिथं बघावं लागेल. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडली तेव्हा जर तुमचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यात तुम्हाला काही फरक जाणवतोय? नाही, काय नाही. त्याच्या आधी झोप लागत होती, आत्ताही झोप लागते. कारण मी विचार माझे बदललेले नाही. त्यामुळे मग कुठेतरी भीती वाटावी, कुठलीही चूक मी केलेली नाही. त्यामुळे नक्कीच एक कौटुंबिक दृष्टिकोनातून काही प्रमाणात नाराजगी नक्कीच होते. कारण का एक अशी व्यक्ती जी आपल्या कुटुंबात मी लहानपणीपासून त्यांना बघितलेलं आहे, त्यांची काम करण्याची पद्धत बघितलेली आहे, प्रेरित झालेलो आहे. त्यांनी अनेक वेळा मला विविध ठिकाणी मदत केलेली आहे. अशी व्यक्ती आणि माझ्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांवर लहानपणीपासून त्यांनी जो काही संवाद त्यांचा पवार साहेबांबरोबर तो लाभलेला आहे. त्यानंतर ती व्यक्ती मोठी झाली, मोठे नेते झाले, तर तो संवाद सोडून ते आज वेगळ्या विचाराकडे गेले. हे बघितल्यानंतर नक्कीच थोडी नाराजगी त्या बाबतीत झाली. ते कौटुंबिक पातळीवर, पण राजकीय निर्धार मात्र तुमचा कायम आहे. राहणारच ना. विचारसरणी ही कुठे ना कुठेतरी आपल्याला मेंटेन करावीच लागते. आणि राजकारणात आपण फक्त सत्तेसाठी येत नसतो, विचारासाठी येत असतो, एका संघर्ष करण्याच्या भूमिकेतून येत असतो आणि ते आम्ही सर्वजण करत आहोत. त्यांचं म्हणणं मात्र असं असतं की, आणि अजूनही आहे की, बहुमत आमच्या पाठीशी आहे, सर्व आमदार आहेत, पक्षाची कार्यकारी आमच्या सोबत आहेत, त्यामुळे उलट आमच्या मतांचा आदर पवार साहेबांनी करायला पाहिजे होता, असा एक त्यांचा आग्रह असतो. आमदाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कदाचित असं दिसतं की बहुमत त्यांच्या बाजूला आहे. पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकमत जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातूनच आपले नवीन चेहरे, नवीन आमदार इथं निवडून येणार आहेत. पवार साहेबांनी सातत्याने एवढंच सांगितलेलं आहे, आज माझ्याबरोबर किती आमदार आहे हे तुम्ही मला विचारू नका, आज 0 आहेत असं तुम्ही धरा. कारण लोक माझ्या बाजूला आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. येत्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या हिमतीवर हा जो विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा, तो कसा ताकदवान आहे, पुरोगामी विचार कसा ताकदवान आहे आणि हे जे काही वागलेले आहेत ते कशा चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत, बीजेपीने कसं कुटुंब आणि पार्टी फोडलेली आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला दाखवावं लागेल असं साहेबच म्हणतात. या फुटीच्या आधी तुम्ही सुनील शेळके, निलेश लंके अशा आम्हाला अनेकदा विधानसभेमध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये एकत्र दिसायचे, एकमेकांना एक तुम्ही प्रोत्साहन द्यायचे. आता मात्र एकदम जोरदार टीका होते, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता की तुम्ही ते स्वीकारलं नाही? आता इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिकल लाईफ, पॉलिटिकल जर्नी, पॉलिटिकल स्ट्रगल. सुनील शेळकेंनी टीका केली की हेच रोहित पवार, भाजपवर जेव्हा आम्ही पाठिंबा द्यायला होतो तेव्हा ते सही करायला, पण तिथे रोहित पवार उपस्थित होते. टीका म्हणत नाही, त्याला खोटेपणा म्हणतो. आणि राहिला प्रश्न त्यानंतर झालेल्या अधिवेशनामध्ये, सातत्याने मी तर अधिवेशनात होतो, पण ह्यातले अनेक नेत्यांचे नावं जर तुम्ही घेतले नाही तर आमदारांची नावं घेतले, ते काही तिथं आम्हाला दिसले नाहीत. त्यामुळे आम्ही अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न असतील, मतदारसंघातले प्रश्न असतील, युवांचे प्रश्न असतील, ते तर मांडत होतो. बरं, तर त्यावेळेस ते तिथं मांडत असताना कुठे दिसले नाही, कुठे होते ते त्यांना माहिती आहे.
म्हणजे का न यायचं, तुमचं काय लॉजिक काय तुमच्या, म्हणजे याला त्यांना थोडीशी काय हे वाटली का? ज्या विषयावर चर्चा करून काय फायदा नाही त्या विषयावर वेळ कशाला घालवायचा? ओके, तुम्ही त्यांच्यावर वेळही आता घालवू इच्छित नाही तसं मी म्हणत नाही. तुम्ही जो कंटेक्स्ट देत आहात त्या कंटेक्स्टवर आज का चर्चा करायची नाही, कारण हे मुद्दे वारंवार उपस्थित होत आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेव्हा भाजपला पाठिंबा द्या असं म्हणत होतो त्यात रोहित पवार हे होते, जितेंद्र आव्हाड हे होते, मग आता ते कशानं नाकानं कांदे काय आपण म्हणतो कांदे? तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं आता कुठल्या पद्धतीने उत्तर देऊ हे मला कळत नाही. ते जे बोलले त्याला काही तथ्य नव्हतं. बरं, कारण जर मी भाजपबरोबर जावा असं सांगत असलो तर जेव्हा हा शपथविधी झाला त्या दिवशी मी तिथं असलो असतो. ओके, मग उगाच हवेतला पतंग जर कोणी एखादा उडवत असेल आणि तुम्ही म्हणत असाल जा ती पतंग काप, मला माहिती आहे ती हवेतली कशाला कापायची, कारण तिथं जाऊन फायदाच होणार नाही ना. या सगळ्या सत्ता बदलानंतर जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली, तुमच्या कारखान्यांना नोटीस आल्या, तर त्या न्यायालयीन लढाईवरती तुमची काय सध्या तयारी सुरू आहे? नाही, आम्ही तर न्यायालयीन लढाई लढणार आहोत. मुद्दा हा नाही की आम्हाला नोटीस येऊन त्याच्यावर आम्ही काय करणार. मुद्दा हा आहे आम्ही भूमिका बदलली नाही म्हणून आम्हाला नोटीस आली, आणि हे लोकांना माहिती आहे, ते आमच्यासाठी खूप आहे. ते खूप आहे, पण हा राजकीय त्रास होणार आहे आणि तुम्ही एक उद्योजक आहात, तुमचे मोठं उद्योग असे ठिकठिकाणी आहेत, हा त्रास होणार आहे, तुम्ही गृहीत धरून चाललेला. जी काय क्रांती आजपर्यंत झालेली आहे ते त्रासाशिवाय तर झालेली नाही ना. त्रास तर होणारच आहे. भूमिका जेव्हा तुम्ही घेत असता आणि ठाम भूमिका घेता तेव्हा त्रास तर होणारच आहे. जर त्रास जेव्हा नसतो करायचा तेव्हा तुम्ही स्वार्थी राजकारण करता, सत्तेत जाता आणि मग तुमची भूमिका तुम्ही बदलता. आम्हाला ती भूमिका बदलायची नाही. तुम्ही जी भूमिका वारंवार जे सांगता आहात, तर ती तुमची पुढची जी भूमिका आहे त्यावर थोडं स्पष्टीकरण द्या की नक्की काय तुमच्या डोक्यामध्ये विचारामध्ये आहे, की नाही फक्त भाजप विरोध आहे की त्याच्यापेक्षा काही वेगळी तुमची भूमिका एक वैचारिक तयार झालेली आहे? नाही, माझं एक मत आहे की तुम्ही जर कुटुंब फोडत असताल, तुम्ही पार्टी फोडत असताल आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित घेऊन तुम्ही सत्तेत द्या, काय हरकत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही राजकारणाला घेऊन चालले आहात, तुम्ही छोटे नेते पुढं करता, ते खालच्या पातळीवर जाऊन बोलता, तुमच्या पक्षातले मोठे नेते त्या बाबतीत काही बोलत नाहीत, त्याच्याचबरोबर धडधडीत खोटं तुम्ही बोलता. मग तुम्ही भूमिका मांडत असताना, भाषण करत असताना, नाही तर अधिवेशनात बोलत असताना असं सांगता की नाही हे खरं आहे, ते सत्य नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा सामान्य लोकांची दिशाभूल करत असता, त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता मराठी लोक हे नेहमीच जपतात, आणि अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण जे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे होते ते सहजपणे तुम्ही गुजरातला, कारण का तुमचे नेते गुजरातचे आहेत, तिथे तुम्ही देऊन टाकता. मग इथल्या युवकांच्या भवितव्याबद्दल कोण विचार करणार? कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं, नवीन GR जो आलाय तो अतिशय घातक आहे. तुम्ही आता नवीन कॉन्सेप्ट आणत आहात कारण केंद्र सरकारने तुम्हाला सांगितलंय की शाळा दत्तक घेणार, मग गरिबांनी काय करायचं? मग हे जे जी भूमिका त्यांची सातत्याने असते ती कुठेतरी योग्य वाटत नाही. आणि राजकारणामध्ये आज इलेक्शन करताना जो काही अर्थकारणाचा वापर वाढलेला आहे त्याच्या मागे भाजपच आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना आहेच. तसंच ज्या पद्धतीने कर्नाटकाचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं झाला हे उघड आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहे. कधी कोल्हापूरमध्ये दंगल झाली नाही, ती यंदा झाली. ती बाहेरची लोक कुणी आणली, कशी आणली, पोलिसांनी का लगेच कारवाई नाही केली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असताना ती भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही, म्हणून त्याच्याबरोबर जाणं हे आम्हाला पसंत नाही. मी ज्या वैचारिक भूमिकेत बोलतो, जो भाजपचा एक विचाराचा एक ढाचा आहे, त्याच्या विरोधात तुमची वैचारिक भूमिका काय आहे? त्याला तुम्ही काय ऑप्शन शोधलेला आहे? तुम्ही जर बघितलं तर प्रतिगामी विचारसरणी आहे. बरं, मला असं वाटतं की पुरोगामी विचारसरणी जास्त महत्त्वाची आहे. मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही, पण सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह. बरं, म्हणजे हाताला काम मिळालं पाहिजे, पण ते काम देत असताना कुठलाही भेदभाव नाही झाला पाहिजे. त्याच्याचबरोबर विकासाकडे आपण बघत असताना आपला विचार जपणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तो विचार कुठला? तर हे जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे त्याच्यामध्ये एकता आहे, त्याच्यामध्ये समानता आहे, समता आहे, बंधुभाव आहे, हे सुद्धा जपणं महत्त्वाचं आहे. कारण आज द्वेषाने कोणाचं पोट भरत नसतं. आज शिक्षण द्यावं लागेल, हाताला काम द्यावं लागेल. एखादी आई, एखादा वडील कमी शिकला असला तरी मुलामुलींना ते जास्त शिकवतात, ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट करतात, पण मग हाताला काम द्यायची वेळ येते तेव्हा काय पर्याय नसतो. त्यामुळे याच्यावर जास्त बोलणं महत्त्वाचं आहे, मुद्द्यावर बोलणं महत्त्वाचं आहे. उगाच हवेत बोलून परवा काय झालं, काल काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर न करता एक पॉलिसी डिझाईन करणं राज्यासाठी महत्त्वाचं आहे.
आणि ते प्रोग्रेसिव्ह म्हणजे समान संधी देऊन आपल्याला ते करावं लागेल असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण जेव्हा एखादं दंगल होते तेव्हा मारणारा पण गरीब कुटुंबातलाच असतो, डोकं फुटणारा गरीब कुटुंबातला असतो, ज्याचं दुकान जळतं तोही गरीब कुटुंबातला असतो, ज्याचं घर जळतं ते गरीब. वरचे जे नेते असतात ते बाहेरून AC मध्ये बसून सगळं राजकीय नियोजन करतात, मरतात सामान्य लोक. त्यामुळे हे दंगल बिंगल जे विषय याच्या पलीकडे जाऊन संधीवर आपल्याला बोलण्याची जरूरत आहे. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हा सगळा लढा उभारला तर त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे एक शिवसेनेकडनं असतात, तर तुमच्या दोघांमधले काही संवाद होतो की खरोखरीच भाजपच्या विरोधात कसं लढायचं? जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये भेटतो, जेव्हा केव्हा आमची चर्चा होते, नक्कीच आमची सातत्याने चर्चा भाजपच्या विरोधात लढायचं अशी नसते. बरं, आता पुढे काय करायचं, कुठला मुद्दा घ्यायचा, युवकांचे कुठले मुद्दे घ्यायचे, ग्रामीण कुठले घ्यायचे, शहरी कुठले घ्यायचे, या बाबतीतली साधक बाधक चर्चा आमची नेहमी होत असते. तुमची युवा संघर्षाची यात्रा आहे त्यात आदित्य ठाकरे येणार आहेत किंवा सगळ्यांना स्वागत आहे, भाजपला सुद्धा स्वागत आहे. ओके, भाजपला येतील असं वाटत नाही, पण त्यांनी कारण की ही माझी यात्रा नाही, युवांची यात्रा आहे. युवक कुठले येऊ शकतात. आता काल आमची एक बैठक नियोजनाची झाली, कुठं काय अडचण येऊ शकते, कसं आपल्याला जायचं. त्यात एक पदाधिकारी आले होते, राष्ट्रवादीचेच होते. त्यांनी मला सांगितलं की एका गावामधून आपली पदयात्रा जाणार आहे विदर्भामध्ये आणि तिथला सरपंच भाजपचा आहे. बरं, म्हणलं मग आता तिथं अडचण येणार का? नाही, उलट तो असं म्हणतोय की मी भाजपचा असला तरी युवा संघर्ष यात्रेची जी भूमिका आहे ती मला पटते. माझी मुलं आता डिग्री घेऊन बसलेली आहेत, 3 वर्ष झालं, त्यांना काम मिळेना. त्यामुळे ही जी भूमिका आहे ती मला पटते. मी भाजपचा कार्यकर्ता पदाधिकारी असलो तरी तुम्ही मला सांगा, 1000 येऊ द्या, 1500 येऊ द्या, 2000, मी सगळ्यांना जेवण द्यायला तयार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच तुम्हाला माणूस आहे ना शेवटी, बाप आहे ना शेवटी. बापाच्या समोर मुलांना हाताला काम देणं हे महत्व. तो कमी शिकलेला आहे, पण मुलं तर उच्च शिक्षित आहेत, त्यांना हाताला कोण काम देणार? बरोबर, ओके. जेव्हा तुमची यात्रा एक नागपूरला जेव्हा जाईल तर तेव्हा तुम्ही सरकारला काही मेमोरंडम, मागणी पत्र असं काही देणार आहात? आम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म विषय घेऊन चाललेलो आहोत. शॉर्ट टर्म म्हणजे लगेच त्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट भरतीचा विषय आहे, 1000 रुपये जे घेतले तर परत द्या आणि नवीन ज्या काही परीक्षा असतील त्याला तुम्ही शुल्क घेऊ नका, नाही तर कमी माफक घ्या. त्याच्याच बरोबर ज्या काही नियुक्त्या रखडल्यात ते तुम्ही लगेच त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकता. शिक्षक भरती पूर्णपणे 60,000ची तुम्ही घ्या. हे काही शॉर्ट टर्म आहेत. लॉंग टर्ममध्ये MIDCचं धोरण, त्याच्याच बरोबर शॉर्ट टर्ममध्ये जी दत्तक योजना आहे शाळा ती बंद करा. त्यानंतर तुम्ही आता काही शाळा बंद करणार आहोत ते नका करू. सगळ्यांना तिथं म्हणजे असं व्हायला नको 3 किलोमीटर जास्त वगैरे चालावं लागेल. घराच्या जवळ असेल तर त्याला तुम्ही सक्षमीकरण करा. राहिले लॉंग टर्ममध्ये मग त्याच्यामध्ये शक्ती कायदा आहे, त्याच्यामध्ये MIDC आहे, त्याच्यामध्ये हॉस्टेल्स तुम्ही ज्या सिंगल महिला असतात ज्या मोठ्या शहरांमध्ये येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल असावेत. त्यानंतर मुलांसाठी सुद्धा हॉस्टेल असावे. युनिव्हर्सिटीची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. रिसर्चवर काम करावं लागेल. असे बरेच 22-23 मुद्दे आहेत आणि ते वाढत जाणार. तुम्ही MIDCचा प्रश्न वारंवार मांडतात. गेल्या अधिवेशनामध्ये पण तो प्रचंड गाजला, तर त्याच्यावर आता काय परिस्थिती आहे? कर्जत जामखेड MIDC एक तर जागा फायनल आहे, सर्वे झालेले आहेत, त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीची अप्रुव्हल आहे. बरं, त्यानंतर फक्त अधिसूचना काढावी लागते, ज्याच्यासाठी MIDC ही एक स्वायत्त संस्था आहे. MIDC कडनं प्रस्ताव इंडस्ट्रीकडे गेलेला आहे. इंडस्ट्री सेक्रेटरीकडनं तो प्रस्ताव फायनल होऊन मंत्र्याकडे गेलेला आहे. 1.5 वर्ष माझी फाईल मंत्र्यांकडे आहे. त्यांनी सही सुद्धा केलेली आहे, ती मी सही बघितलेली आहे. फक्त जे भाजपचे काही ठराविक नेते आहेत ज्यांना उद्याचा विचार मनामध्ये येत नाही, युवकांचे प्रश्न मनामध्ये येत नाही, त्यांनी फक्त त्यांच्या मोठ्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून ती फाईल माझी थांबवलेली आहे. अधिवेशनात तुम्ही जो आवाज उठवू नये किंवा तो एक प्रश्न गाजू नये त्याच्यावर पुढे काही फरक पडत नाही. युवांचं काही पडलेलं नाही, विकासाचं काही पडलेलं नाही, फक्त राजकारण एवढंच भाजपला जमतं. ती गोष्ट मला भाजपची आवडत नाही. जेव्हा तुम्ही तो विषय उपस्थित केला तेव्हा तिथे जमिनी नीरव मोदीच्या आहेत, याच्या आहेत, असे बरेच विषय गाजले, आरोप प्रत्यारोप झाले. त्याचं पुढे काय झालं? पुढं काय झालं? ज्यांनी तो आरोप केला त्यांच्याच काळात नीरव मोदीला जमीन घेतली होती. त्यांचेच संबंध नीरव मोदी बरोबर असतील तर ते ईडीला तपासावेत. ओके, जी जमीन आपण MIDC साठी घेतलेली त्याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जागा नाही. बरं, आणि ईडीची प्रक्रिया आता चालू आहे ना, त्याच्यामध्ये जे काय कळेल ते कळेल. जेव्हा तुम्ही राज्यभर फिरणार आहात, 820 किलोमीटर चालणार आहात, तेव्हा अनेकांना असं वाटतं की जेव्हा नेते असं राज्यभर फिरतात तेव्हा आपल्या मतदारसंघावरती लक्ष कमी होतं आणि तिथं धोका मग होऊ शकतो. माझा तिथं असणाऱ्या मतदारांवर विश्वास आहे, कार्यकर्त्यांवर विश्वास आहे,
पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. बरं. ठराविक नेते इकडं तिकडं करतील तरी काही फरक पडत नसतो. जेव्हा आपल्या मतदारांवर विश्वास आहे तिथं अख्खी सिस्टम आपण लावून ठेवलेली आहे, आरोग्यापासून सगळी, बरं. जे कंटिन्युअसली तिथं चालू राहते. आणि जर आपण एखादा मुद्दा जर महाराष्ट्राच्या हितासाठी, आणि त्यात MIDCचा पण माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे, युवांचा तो प्रश्न आहे, हे सगळे मुद्दे घेऊनच चाललोय. शाळा, आता जेव्हा आपण म्हणतोय की कॉन्ट्रॅक्ट भरती कमी करा, माझ्या मतदारसंघातली मुलं तर काही स्पर्धा परीक्षेसाठी जात नाहीत का? तिथं दत्तक योजना तुम्ही आणताय, माझ्या मतदारसंघातली मुलं काही जिल्हा परिषद शाळेत जात नाही का? तुम्ही काही शाळा बंद करणार आहे, माझ्या मतदारसंघातली मुलं काही शाळेत जात नाहीत का? मग आरोग्याचे प्रश्न आम्ही जेव्हा मांडू, माझ्या मतदारसंघातले नाहीत का? माझं तर 40% हॉस्पिटलचं काम झालंय, 1 रुपया त्या सावंत साहेबांनी दिलेला नाही, फक्त राजकीय द्वेषातून. ते मुद्दे काय माझ्या मतदारसंघातले नाही का? जेव्हा आम्ही व्यापक मुद्दे घेऊन चाललेलो आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी, माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहेच ना, त्याचा फायदा मतदारसंघाला होणारच आहे. कनेक्ट तुटणं असं जे म्हणतो, थेट कनेक्ट. तर इलेक्शनला बघू काय व्हायचं होईल, पण आम्ही जेव्हा विचार जपण्यासाठी लढण्याचा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी मला पाठिंबा दिला. राजकीय दृष्टिकोनातून ज्याला काय करायचं ते करू द्या, माझी लोक माझ्याबरोबर आहे याचा विश्वास मला आहे आणि तेवढं काफी आहे. दादा, उशिरा का होईना अजितदादांनी भाजपचं किंवा नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, तुम्हाला थेट नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि सोबत येण्याचं आव्हान केलं, तर तुमचं काय उत्तर असणार त्यांना? नाही, उत्तर तर जाहीरच आहे ना, नाहीच बोलणार, फक्त आभार व्यक्त करणार की त्यांनी मला फोन केला. तुम्हाला जे तुमचे सहकारी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, ते सोडून गेले, ते कधी तुम्हाला फोन करतात का? मध्ये आधी असतात ना, ज्याला कोणाला काही सामाजिक एखादा विषय असेल, एखादा व्यक्तिगत विषय असेल, तर तो आपली ती संस्कृती आहे राजकीय, म्हणजे अनेक वर्षांपासून चालत आलेली. ठीक आहे, आत्ताच्या काळामध्ये भाजपली ती बिघडवली असली तरी जे कोणी व्यक्ती असतील जे आत्ता दुसरीकडे असले, पण ते पूर्वी आपल्याबरोबर काम केलेलं आहे, त्यांची जी जी कामं आपल्या लेवलला सुटत असतील तो सोडण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हीच तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी पूर्वी आहे ती टिकावी असं माझ्यासारख्याला सुद्धा वाटतं. तुम्ही आता जेव्हा त्यांच्याशी संवाद करता त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात असा अपराधीपणा असा वाटतो का की त्यांनी काहीतरी अपराध केलाय तिकडे जाऊन? असं ते मी इथं सांगणार नाही, पण ठराविक लोक बोलत असताना अर्धवट माहितीवर बोलतात, ते बघून थोडंसं नाराजगी वाटते. परतीचे काही संकेत ते आज आपल्याला कळणार नाही, लोकसभा झाल्यावरच कळेल की ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांनाच लोकसभेनंतर ते लागतील का, त्यांचा फायदा राहील का, हे आपल्याला नंतर कळेल, तेव्हा आपण बघू याबाबतीत. अनेक जण बोलतात लोकसभेनंतर घरवापसी होणार आहे अनेकांची, तर त्यात तथ्य आहे का नेमकं? अनेक लोक फक्त बोलत असावेत, पण ठराविक काही आमदार आहेत ते खूप मनापासून तिथं गेलेले नाहीत आणि भूमिका घेत असताना सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. आणि त्या मतदारसंघाचा अभ्यास करून जे काही साहेब निर्णय घेतील ते घेतील, पण ज्या ज्या लोकांनी विचाराच्या विरोधात वक्तव्य केलेले आहेत, साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहेत, त्या बाबतीत नक्कीच अशा लोकांना पार्टीत घेतलं नाही पाहिजे असं कार्यकर्त्यांचं, आज जे साहेबांबरोबर आहेत पदाधिकाऱ्यांचं मत आहे. पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतं, यंदा मात्र आता हे चित्र दिसणार नाहीये. 2 फ्रेममध्ये दिसेल पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करताना, तर याचं तुम्हाला दुःख वाटतं का? दुःख नक्कीच वाटेल, पण काय या दिवाळीत होणार हे मला माहीत नाही. पण मी 100% बारामतीला दिवाळीला नाही, कारण युवा संघर्ष यात्रेमध्ये मी चालणार आहे अनेक इतर युवांबरोबर, आणि माझी दिवाळी ही लोकांमध्ये होणार आहे. सहसा आपण जर बघितलं तर लोक साहेबांना भेटण्यासाठी, पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत येत होते, पण यंदा पवार कुटुंबातला एक व्यक्ती जो आज कार्यकर्ताच आहे लोकात जाऊन दिवाळी साजरी करणार आहे, तर मला तेवढी अडचणी असं वाटत नाही. पण व्यक्तिगत दृष्टिकोनातून बारामतीला दिवाळी एकत्रित होणार नाही होणार हे अजून कळलेलं नाही, पण जर होणार नसेल तर त्याचं दुःख नक्कीच वाटेल. मध्यंतरी काँग्रेस नेते वडगट्टीवार म्हणाले होते की अजितदादा हे मवियामध्ये असताना नाराज होऊन जे त्यांना हवंय ते मिळवायचे आणि वर्चस्व स्वतःचं प्रस्थापित करायचे, हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ह्यावेळेसही त्यांनी तसंच केलं असं राजकारणी म्हणतात. सो दादा खरंच तसं नाराज होऊन आणि मग स्वतःला जे हवंय ते करून घेतात का? कारण तुम्ही त्यांना जवळून बघितलंय. दुसरं, ते जर खरंच आजारी होते तर तुम्ही त्यांना एक फॅमिली म्हणून विचारपूस करण्यासाठी फोन केला होतात का? नाही, ते आजारी होते हे आम्हाला काय माहीत नव्हतं. आजारी असते तर नक्कीच त्या बाबतीतला फोन केला असता, पण घटना घडल्यानंतरच आम्हाला कळतं की कोणतरी आजारी पडलेलं आहे, त्यामुळे त्या बाबतीत मला काही जास्त बोलता येणार नाही. राहिला प्रश्न जे विरोधी पक्ष नेते त्यांनी अजितदादांबरोबर केलेल्या कॉमेंटबद्दल, म्हणजे
एक कसं असतं की काम करून घ्यायचं असेल तर डंके पे म्हणजे आपण डायरेक्ट करून घ्यायचा हा एक प्रकार असतो आणि ती पद्धत दादांची आम्हाला माहीत आहे. आज मी नाराज आहे म्हणून ते जर काम करून घेत असतील तर ही दादांची दुसरी साईड आणि नवीन पद्धत ही सगळ्यांसमोर यायला लागली. ती काय खूप लोकांना पटेल असं मला वाटत नाही, कारण दादांची स्टाईल ही मला असंच करायचं आहे आणि आपल्याला असंच करायचं आहे हे आम्हाला आधीपासून दिसत होती आणि ती भावत पण होती. पण स्टाईल जर नवीन बदलली असेल तर ती काय आम्हाला आणि लोकांनाही आवडणार नाही असं वाटतं. दुसरा प्रश्न माझा असा आहे की मध्यंतरी म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवार अजितदादा म्हणाले होते की राजकारण एकीकडे आणि फॅमिली रिलेशन्स हे एकीकडे. जसं तुम्ही म्हणालात की दिवाळीमध्ये तुम्ही नाही आहात, पण अजितदादा म्हणजे पवार कुटुंबियांची अशी खासियत आहे की दिवाळीमध्ये सगळं कुटुंब एकत्र येतं. तर अजितदादा बारामतीमध्ये येतील का? बारामतीत येतील, पण एकत्रित दिवाळी होईल नाही होईल हे आज सांगता येणार नाही. दादांची माझी काय चर्चा या बाबतीत सुद्धा आणि कुठल्याच गोष्टींबद्दल गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली नाही. त्यामुळे बघूया येत्या काळामध्ये काय होतं. भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी भरपूर जणांचे चेहरे दिसतात, त्याचा तुमचा पण चेहरा आहे. नेमका मुख्यमंत्री कोण बघायला मिळेल आम्हाला? कोण मुख्यमंत्री होतं, कसं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कोण होणार आहे हे आज कोणाला सांगता येत नाही. कार्यकर्ते उत्साहाच्या भरामध्ये अनेक लोकांचे फोटो लावत असतील. उद्या जाऊन एखादा कार्यकर्ता एखाद्या नेत्याच्या मुलाचा फोटोसुद्धा जो आज शाळेत जातो भावी मुख्यमंत्री म्हणून लावेल, मग आपण असं समजणार की तो भावी मुख्यमंत्री होणार. त्यामुळे कार्यकर्त्यांची जो उत्साह असतो तो त्यांच्या लेवलचा असतो, त्याचं आणि जो कुठला नेता असतो त्याचे विचार जे काय आहेत त्याच्यामध्ये खूप काय साम्य असतं असं मला नाही. उत्साहाच्या भरामध्ये काही लोक करत असतात, त्याच्यामुळे तुम्ही एक परसेप्शन तयार करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आहात का पण इच्छुक? तुम्ही आहात का इच्छुक कशाच्या बाबतीत? मुख्यमंत्री पदासाठी एक युवा मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री कसा होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज संघर्षाचा काळ आहे. या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला लढायचं एवढं आम्हाला माहिती आहे आणि लढत असताना उद्या पुढं जात असताना उद्या काय लिहिलं हे कोणाला माहीत नाही. उद्याचा खूप विचार आपण करत बसलो तर कधीकधी आपल्याला भूमिका बदलावी लागते. त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला भूमिका बदलायचीच नाही. त्यामुळे आज आम्ही आजचाच विचार करत आहोत, विचाराचा विचार करत आहोत. त्यामुळे पदाचा खूप काय विचार करतोय असं नाही. उद्याचं उद्या बघूया. दादा एक तुमच्या मतदारसंघापुरता तो प्रश्न होता की जेव्हा काही बडे नेते ज्येष्ठ नेते साहेबांना सोडून गेले तेव्हा त्यांचं म्हणणं असं की रोहित पवारांनी ते डिंबे धरणाचं जे पाणी होतं ते कर्जतला नेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या विरोधात मी पक्ष सोडतो किंवा साहेबांची साथ सोडतो आहे. तर या आरोपाकडे तुम्ही तेव्हा कसं पाहिलं होतं, त्याला तुमचं उत्तर काय उत्तर आहे? आता एवढ्या अनुभवी नेत्याने जर असं फालतू कारण दिलं असेल की रोहित पवारांमुळे मी भूमिका बदलत आहे, त्याच्यावरूनच समजून घ्या. नुसता अनुभव असला म्हणून एखाद्या व्यक्तीचा विचार हा खूप मोठा होतो असं नाही. बरं. त्यामुळे त्यांनी दिलेलं उत्तर हे फार हास्यास्पद आहे. याला जर उत्तर द्यायचं असेल तर मी आधीही सांगितलेलं आहे, जेव्हा केव्हा आदरणीय पवारसाहेब तिथं सभा घेतील तर तिथं जाऊन मला लोकांशी बोलण्याची संधी मिळेल, तिथं जाऊन या बाबतीतलं उत्तर देईल, विथ पुराव्यासकट उत्तर देईल. तुम्ही सगळीकडे फिरायचं नियोजन करतात, सभा घेतात. बारामतीमध्ये तुम्ही केव्हा सभा किंवा साहेबांची सभा केव्हा होणार आहे याची अनेकांना उत्सुकता आहे की तो चर्चेचा विषय आहे? तालुका लेवलला साहेब जेव्हा सभा घ्यायला लागतील तेव्हा त्या बाबतीतला विचार नक्कीच केला जाईल. पण आता जिल्हा पातळीवर प्रमुख जे ठिकाणं आहेत तिथंच सभा साहेब घेत आहेत. बारामतीत अशी जंगी सभा तुमची होणार जेव्हा केव्हा असेल. माझी नाही होणार, तुमची म्हणजे पक्षाची? साहेबांची होणार. तुम्ही उद्योजक आधी आहात का राजकारणी आधी आहात? उद्योजक आधी आहे, राजकारण सेकंड, नंतर राजकारणात आलोय. पण आता तुमची भूमिका काय? कशाची? उद्योजक आणि राजकारणी यामधलं तुम्ही वेळेस कशाला जास्त देता आणि काय हे करता? उद्योगामध्ये काम करत असताना लोकांशी तुम्हाला संवाद ठेवावाच लागतो, लोकांबरोबर काम करावंच लागतं. आणि त्याच्याचबरोबर जे रिसोर्सेस असतात, ज्या काही आपल्याकडे असणाऱ्या रिसोर्सेस म्हणजे पैसा असेल, मॅनपॉवर असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं योग्य असं नियोजन करावं लागतं.
आणि मला असं वाटतं की राजकारणात काम करत असताना तुमच्याकडे असणारे जे काही रिसोर्सेस आहेत, ज्याच्यामुळे खास करून लोक असतात, त्यांच्याबरोबर पण योग्य संवाद ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेळेचा योग्य वापर करून लोकांच्या हिताचे निर्णय आपल्याला कसे घेता येईल हे सुद्धा राजकारणामध्ये आहे. त्यामुळे आज जर तुम्ही मला विचारलं की राजकारण करत असताना स्वहित मी बाजूला ठेवतो, पण राजकारण करत असताना जे काही व्यवसायामध्ये काही गोष्टी मी शिकलेल्या आहेत त्या नक्कीच मी लागू करतो. ओके, म्हणजे त्याची काही पद्धत असेल, पॅटर्न असेल तर तुम्ही राजकारणामध्ये वापरता. 100%. तुम्ही आणि जय शहा आम्हाला अनेकदा फोटोमध्ये दिसता. म्हणजे अमित शहाचे जे पुत्र आहेत, म्हणजे क्रिकेटच्या निमित्तानं तुम्ही सगळं पाहता. तर जय शहाशी तुमचं काय राजकारण काही बोलणं होतं का? नाही होत. BCCIचे ते सेक्रेटरी आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण पदावर ते आज काम करतात. मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. BCCIच्या मार्गदर्शनाखाली सर्वच इतर राज्याचे जे असोसिएशन असतात ते काम करतात. आता एका मोठ्या संघटनेचे ते जर पदाधिकारी असतील तर त्यांच्याशी आमची नक्कीच चर्चा होत असते, भेट होत असते, पण बहुतांश क्रिकेट आणि व्यक्तिगत विषयावरच आमची चर्चा होते, राजकारणावर नाही. अजिबात नाही. अनेकांना असं वाटतं की जय शहा थ्रू रोहित पवार हे म्हणजे काय उद्या परवा ते अमित शहाशी सुद्धा संपर्क साधू शकतात. लोकांना वाटतं, आता लोकांना काय काय वाटतं त्याला आता आपण काय करणार. म्हणजे समजा ओबामाचा मुलगा नाही तर मुलगी, आता कदाचित मुलगी आहे त्यांना, ती जर भारतात शिकत असते आणि त्यांची आणि आमची ओळख असली असती तर मग लोक असंही म्हणले असते कदाचित उद्या जाऊन ते अमेरिकेत उभे राहतील. त्यामुळे कसं आहे, लोक बोलत असताना अनेक काही गोष्टी बोलतात, आपण कशावर लक्ष केंद्रित करायचं हे आपण ठरवायचं असतं. मग आता हे तुम्ही MCA पाहता, राजकारण करता, उद्योग पाहता, टाईम मॅनेजमेंटबद्दल पण लोकांनी प्रश्न विचारले. टाइम तर मॅनेज करावाच लागतो. कधी कधी थोडी हेडसाण होते, घरी टाइम कमी पडतो, मुलांचं ऐकावं लागतं, पत्नीचं ऐकावं लागतं, आरोग्यावर सुद्धा काही प्रमाणात परिणाम होत असतो. पण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत टाइम मॅनेज तर करावाच लागतो. तो खूप चांगल्या पद्धतीने आज जमत आहे असं मला वाटत नाही, कारण की मी माझ्याकडनंच म्हणजे मी लोकांकडनं अपेक्षा करत नाही, पण मी माझ्याकडनं खूप अपेक्षा करत असतो. आणि त्या अपेक्षा करत असताना जिथं कुठं इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे ते इम्प्रूव्हमेंट करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील. तर हे होते रोहितदादा पवार. ते आता नवीन राजकीय संघर्षासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तर या संघर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि लेट्सअपला तुमच्या भेटी अशाच व्हाव्यात अशी इच्छा. थँक्यू.